बघा पोहोचलो. चल दिबल ताई चलो चला बाय बाय. चल लोक छत्र्या काढलं हे बघा, छत्र्या घेऊन चालली सगळी. जोरात पाऊस पडतो एकदम आणि फुल आकाश इकडे कडते. बन समोसा झाला रेडी. फिरत फिरत आहे ना कोल्हापूर गावांमध्ये आलो, आतमध्ये मेन सिटी सोडून. ऑफरोडिंग पॅच दाखवतो तुम्हाला. आम्ही येतो एवढं पाणी भरतंय हे, म्हणजे हे सगळं पाणी खाली जातंय आहे ना. पण हे पाणी जेव्हा खाली जात असेल तेव्हा हे मंदिर पूर्ण जाते असेल ना आतमध्ये या मंदिरात. आणि झाले जेव्हा टाइम 1 वाजून गेलाय आणि घरी जेवण शिजलंय. शिव्यांची आता आमच्यावर अवतार होणार आहे. मग ही आपली ही 1 2 3 लाईन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही, आरामात जाऊ. हे पण मला वाटतं वंदे भारत आहे लागलेलं, आय थिंक सो. अरे वा मिरची नको आपल्या गाडीची, लिंबू पण नको बस. चलो वाटाची साईज बघितली केवढा मोठा आहे. अरे काय रे यार, हा मला बोलला एकच बोलते 52 रुपयाने. हे वड्याची साईज बघा. आणि हा इथं ब्रेड आहे फक्त. ए चटणी नव्हती काय रे, काय चटणी काय नव्हती है ना, चटणी नव्हती काय बोलतो. काय चटणी नसतं काय. हा बरोबर आहे. तर हे बघा वड्याची साईज बघा, एक खाल्ल्यावरच काम तमाम दोघांमध्ये है ना. जबरदस्त. चलो टेस्ट करूया. थांब इथे ठेवू दे नीट, नाही हे पाडाचं. हो हो वाचला सरक झाला प्लेट. दुसरं देतो म्हणून काय बोलू मी कंट्रोल होतो वाटी. मस्त आहे. आणि यांच्याकडे ते ह्याचं पीठ असतं, त्यांना कुरकुरी होता वडा एकदम. चलो भारी आहे. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही बघून एन्जॉय करा. आता आहे ना वडे खाऊन झाले, आता चहा घेतलाय. चहाची टेस्ट करून वडा एकदम बरं. वडा 27 रुपयाचा एक वडा आहे आणि त्याच्यावर तसं ब्रेड देतात. आपल्यासारखा पाव येत नाही, पण वड्याची टेस्ट आणि साईज एक नंबर. म्हणजे एक खाल्ल्यावर काम तामा. एकाच पण 2 जण खातील. आपण जो घरी पाव म्हणतो ना, पाव तर तो ब्रेड असतो. ब्रेड काय इथं पाव आपण ब्रेड म्हणतो, तो हा पाव म्हणत आहे. पाव हे पाव बोलतात ना इकडे, आपण ब्रेड बनतो ते. बरोबर आहे, हा पाव आहे. इकडे उलटा आहे. बाकीच्या वड्याकडे पाव बघते पाव वेगळे असतो. हा पाव खाऊन हा पाव बरोबर आहे. बरोबर आहे. इकडे पाव चिवडा असतो वड्याबरोबर खाण्यासारखा असतो. बरोबर आहे. मुंबईला गेलता का नाही तेव्हा आणलं तर तिथे गावं ना आम्हाला आता गिफ्ट आलेत इकडे 2 वर्ष. नाही ना गिफ्ट आता तुम्ही गिफ्टच दिलेत ना म्हणून बोलतोय. हे बघा हे आले होते ना आपल्याकडे, तुम्हाला त्या दिवशी बोललो व्हिडिओ मध्ये. आता आन्सेट बघू इकडे. हा थँक्यू आन्सेट दादा. त्याने 2 गिफ्ट आणलेत. हे 2 G-Shock आणलेत. हा एक वॉच आणला यांना. हे 2 आहेत लेडीजचे वॉच. असं सगळं आहे. चलो हो 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 नाही मस्त मस्त. फिरत फिरत आहे ना कोल्हापूर गावांमध्ये आलो, आतमध्ये मेन सिटी सोडून. ऑफरोडिंग पॅच दाखवतो तुम्हाला. आम्ही येतो हा बघा ह्याच्या अपोजिटला आलो, वाड्याच्या. हा तिकडे वाडा आहे लेफ्ट साईडला, त्याच्या अपोजिट साईडला आलो गावातून. ऑफरोडिंग नाही ना, ऑफरोडिंग गाडी पाहिजे माझ्या पावसाळ्यात. कुठं आहे इथूनच आहे, पुढं आहे का अजून. चलो कालपासून आहे ना सगळं असंच फिरतोय. जल्दी जल्दी आतमधल्या रस्ते सगळं बाहेरून कमीच फिरतोय. तर रोजचा माणूस असला ना की कसं सगळ्या गोष्टी काढतात. जायला मळ्यात नाही डायरेक्ट कुठच्या. अरे ही यांची बिल्डिंग डायरेक्ट यायला असल्याच आहे मळ्याला. सगळं चिखल एवढा गुडघुड एवढं चिखल. बरोबर आता सुकलंय ना रे. सुकलंय सुकलंय. एका डायरेक्ट मळ्यांच्याच पोचला उसायच्या. हा वा एक नंबर. अरे तो तिकडं हायवे असेल म्हणून पलीकडं नाही आहे ना, हायवेच्या इथे दिसतो. हा तेच आहे ना. इकडून लगेच लोकेशन चेंज. मागासून सगळ्या व्हिडिओ मध्ये बिल्डिंग बिल्डिंग दिसत होते ना. सावकाश घेऊ नाही तर आपला ऑफरोडिंग होईल सगळ्या गोष्टींमुळे. हा मी ते फोटो काढू मस्त मधल्या इकडून जाता परत. हा नाही ना भारी आहे भारी लोकेशन. असं बघायला जरा मजा वाटतं ना रोजच्यापेक्षा. कारण ते बिल्डिंग सारखे ट्राफिक तेच फक्त ह्याला एकदम प्रॉपर ऑफर केला आहे सुचलंय. नाही तर मध्ये एकदम प्रॉपर ट्रॅक असतो ना त्यावेळेला मजा येतं. पण गाडी पण कशी आहे
बाईकची फिलिंग एवढं साऊथ कव्हर केलं आम्ही. बाईकवर जी मजा येते ना ती कार मध्ये नाहीये. वाईबच आलेलं आहे. फक्त कसं तेवढं सगळं सामान घेऊन तुम्हाला फिरायला लागतं. हीच गोष्ट आहे. चलो 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 चलो. आणि तुम्हाला तेच सांगितलं ट्रॅव्हलिंग मध्ये असलो की कसं कंटिन्यू ब्लॉग पण नवीन नवीन तुम्हाला गोष्टी बघायला भेटतात. घरी असल्यावर काय होतं तेच गोष्टी तुम्हाला पण बोर होतं असं. पण त्याला ऑप्शन बाहेर असलो की सगळ्या गोष्टी होतात. कारण सगळं बघून चालायला लागते. आपलं असं नाही की आपल्याला सगळं होतंय. हा बघा पूर्ण सगळं गावात आतमध्ये चालू आहे. बघा सगळे शेत आहे तिकडं ह्याचीच संजय माण्यांची इकडं पण. अरे हो रे ये जबरदस्त काम आहे. साबरा ऑपरेटिंग पॅच आहे हे ना पावसाळ्यात. बरोबर येणार ऑब्वियस आहे पाणी. अरे पावसाळ्यात तर कसली मजा येईल खरंच. हे बघा इकडे ही नदी. ही कुठली नदी आहे बाबू? हे बावड्यातली नदी. नदीचं नाव असं काहीतरी हे ना माहिती मला. आणि इथं गाडीतून जातं पुढे. पण हे बघा हे इथं हे आडवं करून ठेवलं गाडी नको द्यायला म्हणून. पण पावसाळ्यात आहे ना मस्त आहे पूर्ण इथपर्यंतचा. पावसाळ्यात जाम मजा येत असेल. आणि आता एक आहे ना मी करत प्रत्येक वेळी बोलतो ड्रोनची एक मला जाम कमतरता वाटतो. लोकेशन आहे ना ड्रोन फ्लाय केला असता ना एक नंबर लोकेशन. त्याच्यामुळे आपण जिथं कुठं जातो ना तिथं आपला तिथला राहणारा माणूस जर असेल ना तर तो अशा सगळ्या गोष्टी फिरत नाही. तर आपण काही सिटीत जातो मेन लोकेशन नाही तेवढं बघतो रिटर्न येतो. पण इथं मस्त सगळी ग्रीनरी सगळे उसाचे मळे साईडला. हे बघा जिकडे नजर जाईल तिकडे ग्रीनरी. पूर्ण बिल्डिंग सोडून एक साईडला आलो. इकडे समोर नदीचा व्ह्यू आहे. चल जरा पुढं. इथं आम्ही वाचलो. इथून खाल्ल्या जीटी सगळं आम्ही गेलो असतो खाली. अच्छा इकडे आलते तेवढे स्लीप झालं ना 4-5 जण धरून जीटी वर काढली ना आम्ही. जबरदस्त. इकडे खाली. अरे हो रे इथे डायरेक्ट डीप आहे. इथं गेली. फिरत इकडे वाड्याजवळ आलो. याची बाबूची शाळा पण ही इकडून जिथे म्हणजे आधी होती. आता कॉलेजला आहे तो. हा बघा इथं आतमध्ये समोर बघ. हा तिकडे तो पॅलेस आहे समोर. पाठीमागे स्कूल असे पूर्ण त्या स्कूलच्या पाठीमागे आम्ही इकडे आलो. पोरांची शाळा पण सुटली सगळे. आता चेक केलं. आता इकडे युनिव्हर्सिटीला पोहोचलो. कारण मागासपासून तिकडून फिरून आलो आणि परत हा बोलतोय खायला तर इकडं परत समोसा खायला आलोय ना. अरे हा बन समोसा ना. हा बन समोसा एकच घेऊ. समोसा वगैरे का माहितीये का जवळपास 12 वाजून गेले. किती झाले पावणे एक झाला. 12 पण घरी जाऊन ना परत जेवायचं आहे. जेवून आणि आपण परत पिझ्झा मागव परत जाशील तू. त्याच्यामुळे मग परत गडबड नको. मग काय ते बघ खाऊन चाललं तर घरी आहे ना. दोघांची पण वाट लागणार. दुसरा काही विषय नाही. घ्या आणि जाऊचं. युनिव्हर्सिटी सगळे पोरं आहेत. बघा सगळ्यांच्या गाड्या लागल्यात. DY पाटील युनिव्हर्सिटीला ना. व्हरायटी जाम खाल्लं की ना आल्यापासून. आता हा एक झाला आहे. बन समोसा झाला रेडी. चलो थांब गरम असेल ना काय नाही. ना बघा असं आतमध्ये नाही घेतोय. समोसा आणि पॅटी आतमध्ये आहे पूर्ण. आणि आता वरतून हा पूर्ण बन आहे म्हणजे पाव आपल्या भाषेत. चलो बन समोसा पण खाऊ. येते ह्या 2 दिवसामध्ये एवढा व्हरायटी ट्राय केल्यास ना भरपूर मेनू खाल्ले. त्याच्यामुळं त्यांना सबस्क्राईब करा. वडापाव खाल्ले म्हणून नाही नवीन कंटेंट मागण्यासाठी नाही. त्याच्यामध्ये तुम्ही खाल्लेत आणि आम्ही का सबस्क्राईब करू असा विषय. आणि भरपूर धावलो. आणि ब्लॉग आता घरी जाऊन एडिट होतील. त्याच्यामुळे तुम्ही नंतर लेट बघा व्हिडिओ. म्हणजे आता बघत असेल तुम्ही व्हिडिओ पण लेट बघा. आणि तसं 2 दिवसासाठी झालो होतो. बॅग पण छोटी आणली. लॅपटॉप पूर्ण आणून आहे ना प्रॉपर झालं नसतं म्हणून लॅपटॉप वगैरे काय घेऊन ना. लॅपटॉप राहू दे. इकडं जाम क्रेज आहे. बेनरी जिटी काम चालवतात पोरं इकडं. थोडासा घे बात मला. टेस्ट मस्त आहे. टेस्ट मस्त होती एकदम. आणि मेन आहे ना आता घरी जाऊन जेवण झालं संपलं म्हणजे झालं. कारण का
कंटिन्यू सकाळी उठल्यापासून काहीतरी चालू आहे आणि 1 वाजला. चलो कल्टी मारूया, नाही तर मग परत गडबड. चला मस्त चालू शेत ना. रस्ता कुठे इकडून बाहेर जात आहे कसं काय? जात आहे काय? युनिव्हर्सिटीची फक्त हीच बिल्डिंग आहे ना ही कुठची? अजून हो काय? एवढा मागे बसा तुला काय वाटलं? फोडबाई काही आपली चलो. श्री दत्त मंदिर बावडा. बावडा थांब बाबा तिकडे सरायला गेला. आता आहे ना इथे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी तिथं थांबलेलो आणि तो कसला बन समोसा रे. हा बन समोसा खाल्ला. इथे हे बावड्यातलं श्री दत्त मंदिर आहे. इकडं आलो. कसं आहे तेच आता एवढं दिवस होतं बोलतं काय जेव्हा आधी आम्ही फिरतो ना नेमके लोकेशन होतं तेच बघायचं ना. आता एवढं लोकेशन बघितले त्या 2 दिवसात कैशोच्या पलीकडं तरी आता जायचंय म्हणून अजून 2 दिवस असते ना आपल्याकडे असले अजून सगळा बालती घातला असता. तर लॉस असले देवळा लॉक आहे. बाहेरून दाखवायला लागेल तुम्हाला. बाहेरून बघा इकडे 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 असं ना ड्रोनला का आता फुटेज भेटला असता जबरदस्त. अरे हा बाबू ते हे मंदिर ना त्या पाण्याखाली असते. मगाच्या पण तिकडं होतं ना कुठेतरी कोपऱ्यात. अरे हा शाबास हे लोकेशन आहे भाई. अरे ये रे चढू ये. आता आलोय तर खाली तर जाऊया. ते पण तिथं पण जाऊ. आलो तर परत कशाला येतोय. कसं आहे याला येत ना पुढे गाडी खाली रस्ता आहे ना तिथून मांजा मागतो परत वरती. काय करतात येशील तिकडून. असलेला आपली ऍक्टिव्ह बसणार नाही घाबरली तर जामपती नाही घातला अंदाज येईल गाडी. अरे घाबरला होता एवढा चालतच नाही. येईल गाडी खाली तिकडे जाऊ. आवाज जातो बोलते गोष्टी मोठ्या पण असं तेच सांगतोय ते कसं याला सगळा हा धावतो ना जाम फिरतो जाम. हे लोकेशन ना 1 नंबर लोकेशन आहे. इथं अशा ठिकाणी ड्रोनची जाम सक्त गरज आहे. सक्त गरज. इथून फ्लाय केला असं आखी नदी आणि सगळं एक सक्त कव्हर झालं असं. हे इथं मंदिर बघा पाण्याखाली मंदिर आहे. तिथं पण जाऊ चालत एवढं पाणी भरतंय हे म्हणजे हे सगळं पाण्याखाली जातंय आहे ना. पण हे पाणी जेव्हा खाली जात असेल तेव्हा हे मंदिर पूर्ण जाते असेल ना आतमध्ये. या मंदिरामध्ये एवढंच असतं हे मंदिर कसं जात आहे आतमध्ये नाही जात काय. कारण हे बघा मंदिराच्या एवढ्या लेवलला आहे पूर्ण पाणी. जबरदस्त पण लोकेशन. आम्ही आणलं ना पाण्यात गेलो पलीकडे पुलाच्या वर पाणी होतं. पूल दिसत नव्हतं पाण्यात ना. हे चेक करायचं ना ते हे मंदिर आणि हे असं काहीतरी पूर्ण हे ओव्हरऑल लोकेशन चेक करणं एकदम शांत. कसं आहे ते डी.वाय. पाटील कुठली युनिव्हर्सिटी आहे इथं खाली आहे. इथून डायरेक्ट वरती आलो की हे लोकेशन आहे त्याच्यामुळे मग एकदम शांतता आहे. आणि बघा इकडे रील शूट चालू आहे. नवरात्री उत्सव उत्सव होता कुठं आता कुठं आहे ना कोड बघा कोड 1 नंबर आहे. याला गर्दी झाली. हे बघा परत पिझ्झा आले. सकाळपासून निघाल्यापासून आहे ना पहिला वडा खाल्ला. इथे 3 नाश्ता झाला तो वेगळा. नंतर परत तिकडे गेलो तो समोसा खाल्ला. तर हे पिझ्झा आले 2. थांब इथे नको पडत. आणि झाले जेवायचा टाइम 1 वाजून गेलाय आणि घरी जेवण शिजलंय. शिव्यांची आता आमच्यावर अवतार होणार आहे मग. आणि परत हवं संध्याकाळी आपण बिर्याणी खाऊन जाऊ. तुझ्याकडून आता तुला मारीन चापटी. चल चल फुल चुप आहे ना वरती घेऊन आलो. घरी खाली माहितीच नाही. तिथून खाऊ आणि मग खाली जेवायला कल्टी मारू. चलो बस बस जाम नको. अरे नको ते. Later that same evening. बॅग माझ्या खांद्यावरती. हे लोक पण निघाले. आता हे कसं आहे हे लोक भाऊ व्हॅन मध्ये आणतात. आम्ही 2 जण चाललोय स्कूटीवरती. त्याच्यामुळे हा बाबू माझा मला सोडत हे लोक तिथे येतील. आम्ही ट्रेन मध्ये आज एक परत पालखीला कारण 9 दिवस पालखी असते ना त्याच्यामुळे. पण 3 दिवस जाम पाहिजे. तुम्ही बघितलं आधी ब्लॉग. आता आपला घरचा प्रवास सुरू. उद्या सकाळी पोहोचू 7:30 दरम्यान ते 8 पर्यंत. कारण पावसान बंद केलं सुरुवात. कमी दाबाचा पट्टा सांगितला. बोट नसेल बंद झाले बोटीन जाणार नाहीतर मग बस नाही घरी रिटर्न. काय होतं ते समजेल. ते आता उद्या पाऊस कसं क्लायमेट आहे ते उद्याच्यावर डिपेंड आहे. पोहोचल्यावर काय घाटकोपरलाच थांबतोय ते. चलो ठीक आहे. आता हे बाकीचे येतात. आम्ही आमची गाडी घेऊन निघालो. परत सेम महालक्ष्मी एक्सप्रेस ती आपली ट्रेन आहे. आता आपल्या मागच्या आता कसं बसताना होतं समोर होतं ना सीट. आता सगळ्या एक लाईनीत आहे सीट. खाली मधीत आणि वरती. माझा प्रॉब्लेम नाही. चला चला आता कधी येशील
येऊ आता बघू आता नंतरच मी येतो एकदा बघू. चल दिवाळीत बघूया फेरी मारत. बघा पोहोचलो. चल दिवाळी चलो चला बाय बाय. चल बच्ची सवय आहे ना. आता दिवाळीला बघू आलो तर. चला चल येतस. हो चला जाऊ. चला चलो 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 बाय बाय कोल्हापूर. आता मग सकाळी एवढा हे आव्हान होते आता आहे पण थोडा थोडा दिसतोय. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा है ना. चलो बघा रिक्षा पण आहे सगळी जण. रिटर्न जर्नी स्टार्ट. मॅडम पार्किंग आहे 10 रुपये. चला हीच लागलेली असेल हीच आहे ना आपली लागलेली. हा चलो या ट्रेन वाले ते सर्वजण महालक्ष्मी सगळे रिटर्न वाले आहेत. आपला कसं डायरेक्ट आपला शेवटचा स्टॉप आहे त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शनच नाही. येताना मग शेवटचा स्टॉप होतो जाताना मग शेवटचा स्टॉप आहे. आता आपला कुठला आहे ब्लॉक S2 आहे. येताना S3 होता ना. ठीक आहे महालक्ष्मी लागलेली. ठीक आहे मुंबई तीच आहे. तिरुपती तीच आहे. ठीक आहे A2 आहे ना. हा S2 आहे ना. हा A आहे बोललो पुढे असेल मग आपण. S2 चा आला आपला. चलो चला ना. किती नंबर आहे. 14. चला 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 चला. 44 आहे ना. ठीक आहे 41 ही आपली ही 1 2 3 लाईन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आरामात जाऊ. ही पण मला वाटतं वंदे भारत आहे लागलेलं आय थिंक सो. इकडे बाहेर कारण आपण यासाठी बसलोय. आता परत तेच आहे सकाळी उठू तेव्हा तिकडे पण काय टेन्शन नाही आपल्याला. चलो नंतरच भेटतो तुम्हाला. बाकी काय जे दाखवलं तसंच आहे. येताना कसं सगळं पॅक होतं ना. आता सगळं खाली खाली आहे. सगळं अशा आरामात बसलोय. नंतर कोणी येईल माहित नाही. ते तिकडे बसले हे इकडे बसले. वरची सीट आमची परत आहेत आणखी. मी इकडे झोपलोय आणि पुढे कोण आलं माहित नाही. सध्या तरी हाय बघ आलं तर उठा. चला जयसिंगपूर आले सध्या. जस्ट आहे ना जवळपास किती वाजले. बघा 7:20 झाले म्हणजे बरोबर तेवढ्या तिकडे आपण तिथे 7:15ला पोहोचलेलो. 10 मिनिटाचा फरक आहे. इथून 9ला सुटली पण पावसाने सुरुवात केली. तिकडे पण जाम पडतोय. इकडे पण खतरनाक पावसाने सुरुवात केली. बघा हे बघा आहे ना कंटिन्युअस पाऊस पडतो कंटिन्युअस. आता मेन काय माहितीये काय बोट असली पाहिजे कारण 8 किंवा 8:30 PM असते पहिली. जर बोट नसली तर गडबड होईल. मग परत रिटर्न असं येऊन बसने जावं लागेल. दुसरं काय नाही. आता इथून चाललंय आणि डायरेक्ट तिकडेच वीज वगैरे चमकतोय. ढग पण दोरात गडगडतो आणि त्याच्यामुळे गडबड आहे. बघूया काय होतो. पोचलो तो खरं आहे. नसली बोट चालू तर रिटर्न यायला लागलं. नाही बघा पावसाचा एकदम जोरात पडतो पाऊस. लोक छत्र्या काढलं हे बघा छत्र्या घेऊन चालली सगळी. जोरात पाऊस पडतो एकदम आणि फुल आकाश इकडे कडतंय. इथं आहे ना एकवीला पोचलो. मेन काय विषय म्हणजे आबाईला फोन केला होता. आबाई बोलतोय 8:15ची एकाच PNP आहे पहिली कारण पाऊस पडतो ना. नंतर बोलते सोडतील की ना गॅरंटी नाही. म्हणजे ठीक आहे चलो 8:05 झालते भेटेल बोट. नाही बैल कवर जायला पाणी जातं. चलो जाऊया पटकन कारण कसं आहे जर समजा एखादी बोट नसली भेटली अजून पण पोचू दे बघते तिकडे जाऊ. कारण नाही भेटली ना तर इथून परत रिटर्न जा. पनवेलला जायला 1 तास आणि पनवेल वरून परत रिटर्न तिकडे जा. आपल्याकडे 2 तास 12 वाजून जातील आणि इकडून तर लगेच पोचून जाऊ आपण. चलो हाय हाय चलो चलो हाय हाय. हो आलो आलो आलो. नाही इकडून जरा
वरती जाऊन बसू, चिल्ड होईल वातावरण तिथं. फायनली पोहोचलो. काय झालं माहितीये काय, बसलो ना आणि ते ऑरेंज अलर्ट सांगितलं होतं, ज्यामुळे पाण्यात म्हणजे हालत होतं ना एवढी बोट हिशोबाच्या पलीकडे. तरी या पेन पी होत्या, बाकीच्या बोट चालू आहेच केल्या एक साथ. ते दोन्ही पेन पी सोडले ना, आता पण रिटर्न मध्ये जातच ते. इथे आहे इथे उभं. त्यात काय आलं, मी घेतून आलो वरती बसलो, खाली एसीत ते पण आम्ही फ्रंटला बसलेलो आणि त्यात काही खाल्लंय नाही. रात्री बसून सगळं पोट खाली, अरे डवळायला लागलं ना, अक्षरशः डोक्याला टक लागून झाली. जमतेम बसलो मी एक अर्धा तास बसलो, नंतरचे 15 मिनिटं मी आलो बाहेर. बेकार काम झालं. जमते पोहोचलो आता इथं. गौरव येतो जायला, जाऊया घरी. बाकी आता हा जर्नी संपली आपली सगळी, म्हणजे कोल्हापूरची सगळी 2-3 दिवस पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. आता नेक्स्ट बघूया कुठं प्लॅन होतोय. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.